अजितदादांच्या पक्षात जे आमदार गेले होते ते आता दादांविना घाबरले आहेत. त्यांना परत शरद पवारांकडे यायचं होतं. यालाच विलिनीकरण म्हणतात. पण पवारांनी दरवाजे बंद केले आणि सांगितलं की आता कोणतीही चर्चा नाही. यामुळे हे आमदार अडकले आहेत. आता त्यांच्यासमोर एकच मार्ग उरलाय, तो म्हणजे सत्यजित तांबे पॅटर्न. म्हणजे कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर न लढता अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आणि स्वतःची आमदारकी वाचवायची. राहुरीमध्ये प्राजक्ता तनपुरे सध्या यात संभ्रमात आहेत की नक्की कोणासोबत जायचं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या पॅटर्नची प्रचंड दहशत आहे आणि तो म्हणजे अपक्ष पॅटर्न किंवा सत्यजित तांबे पॅटर्न. मित्रांनो, अजितदादांच्या निधनानंतर सर्वात जास्त कोणाचं नुकसान झालं असेल तर ते त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांचं. दादांचा एकच दबदबा होता जो या आमदारांना कवच पुरवत होता. आता दादांविना हे आमदार पोरके झाले आहेत आणि भाजप त्यांना केव्हाही बाजूला करू शकतं. ही भीती त्यांना सतावते. म्हणूनच जयंत पाटील आणि दादांच्या गटात विलिनीकरणाची म्हणजे पुन्हा साहेबांकडे परत येण्याची छुपी चर्चा सुरू होती. पण शरद पवारांनी इथे सर्वात मोठा धक्का दिला. साहेबांनी स्पष्ट सांगून टाकलं की ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याशी आता कोणतीही चर्चा नाही. दरवाजे बंद. पवारांच्या या भूमिकेमुळे दादांच्या गटातील आमदारांची अक्षरशः झोप उडाली आहे. आता स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी या नेत्यांसमोर फक्त एकच मार्ग उरला आहे, तो म्हणजे सत्यजित तांबे यांच्यासारखं अपक्ष लढणं. आणि याचा सर्वात मोठा फटका राहुरी मतदारसंघात प्राजक्ता तनपुरे यांना बसतोय. त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद झाली आहे. ते शरद पवारांसोबत आहेत की सत्ताधाऱ्यांसोबत आहेत हे तिथल्या कार्यकर्त्यांनाही समजेनासं झालं आहे. आगामी निवडणुकीत तिकीट वाटपावरून जेव्हा महायुतीमध्ये वाद होतील तेव्हा स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी असे अनेक नेते पक्षांचे झेंडे सोडून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले तुम्हाला दिसतील. तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.